श्री दत्त ललाट फळके नमस्करितु असे श्री दत्तात्रेय महाराज की जय। आज या ठिकाणी अतिशय मंगळ अशा वातावरणामध्ये ज्या साधनदात्याची ही असलेली परंपरा आहे, आपण सर्वजण त्या परंपरेचे पाईक आहोत आणि त्या अनुषंगाने तो एक परंपरेचा धागा धरून आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी अशा माध्यमातून जिथे कुठे ईश्वर भेटीचा योग येईल आणि म्हणून जिथे साधन एकत्र येते तिथे निश्चितच साधन दाता येत असतो, ही आमची पूर्व प्रसिद्धी आहे। आणि या अनुषंगाने आज या साधनाच्या माध्यमातून सर्व एक अच्युत गोत्र्याचा मेळावा या ठिकाणी जे या समारंभाचे आयोजक परमपूजनीय श्री कांडेराज बाबाजी यांनी या ठिकाणी हा उद्घाटनाच्या निमित्ताने गीता मंदिर या मंदिराचा वर्धापन दिन अशा माध्यमातून या धर्मसभेचं आयोजन आणि प्रस्तुत धर्मसभेचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रभू श्री खमणीकर बाबाजी, त्याचप्रमाणे वारी मंडळ कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रभू श्री लासूरकर बाबाजी, जे आपले कार्य बाहुल्यामुळे निघून गेले, आपल्यातून दोन शब्द विचाराचे व्यक्त करून असे कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय आचार्य प्रभू श्री कारंजेकर बाबाजी आणि या प्रस्तुत धर्मसभेला जे स्वागताध्यक्ष म्हणून आहे असे परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रभू श्री भंडेराय बाबाजी, त्याचप्रमाणे माझ्या शेजारी बसलेले आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव या आश्रमाचे संचालक श्री बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रभू श्री आंबेकर बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रभू या ठिकाणी सुदामराव दादाजी पलटण, त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्य प्रभू श्री शिक्रापूर निवासी बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रभू श्री तळेगावकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या आपण विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत असे सभासद उपस्थित ज्येष्ठ असलेले आदरणीय उपाध्याय अण्णाय, परमपूजनीय अजिंठा निवासी श्री उद्धवकर बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रभू माझ्यावर ज्यांचं नेहमी स्नेह असे आमचे शेजारी असलेले धुळे निवासी आचार्य प्रभू श्री साळकर बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित नारायणगावतील बाबाजी, सभासद उपस्थित सर्वच आचार्य प्रभू मंडळी, खाली बसलेले सर्वच विद्वज्जन ज्ञानीजन साधनवंत तपस्विनी वासनिक आणि सभासद उपस्थित स्टेजवर उपस्थित असलेल्या व्हीआयडी आश्रमाच्या संचालिका परमपूजनीय आचार्य बाईजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय सावळा येथील आचार्य श्री बाईजी, आणखी या ठिकाणी दोडी येथील आश्रमाच्या संचालिका बाईजी आहेत, अजिंठा येथील अक्का बाईजी आहेत, आमच्या फुलाबाई उमरखेड या ठिकाणी आलेले आहेत, असे सर्वच तपस्विनी वंदनीय सद्भक्त मंडळी वासनिक, मला या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय श्री कांडेराज बाबाजी यांनी 2 वेळा रणेच्याला ते स्वतः उपस्थित झाले आणि आमंत्रण दिलं। मी काही फार मोठा मनुष्य नाही, परंतु एक पंथाची असलेली एक जबाबदारी, परमार्गाची असलेली जबाबदारी आणि या हेतूने मी आज तुमच्या समोर उभा आहे। साधनदाता सरस्वती श्री चक्रधर प्रभूचा हा भक्ती मार्ग आहे आणि या भक्ती मार्गाला जोपासत असताना आमच्या पूर्व परंपरेने जे काही साधन परंपरा आहे, ज्या मठ मंदिराच्या माध्यमातून, प्रसादाच्या माध्यमातून, देवपूजेच्या माध्यमातून जी काही एक उजळता आपल्याला जीवस्वरूपाला देता येईल, त्यासाठी ही साधन परंपरा असते की आज मंदिराचा हा जे काही नूतन वास्तू निर्माण झालेली आहे यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर उद्घाटन असं आहे की उद्घाटन ही जड वस्तू आहे, तिथं काय उद्घाटन करावं, परंतु ज्या उद्घाटनामधून जिथे चेतन वस्तू वास करणार आहे, जिथे त्या ठिकाणी चेतन साधारणताचा वास असतो, आपणच बाबांच्या मुखातून ऐकलं की आमच्या परंपरेने चेतन साधनाला विशेष महत्त्व दिलेलं आहे। परमार्गाचा बोध सुद्धा आहे की जडापेक्षा चेतन, आणि याला श्रुती वाक्यामध्ये प्रमाण आम्हाला असं आढळते
की स्वामी ज्या वेळेला म्हणतात की तुम्ही 45वर डावल नाही केलं आणि मा येसनी देवनी डावली, मा आश्चर्यकारक शब्द आमची परंपरा सांगते की विशेष करून गडापेक्षाही तिथे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं की आश्चर्यकारक मा येसनी म्हणजे श्रेष्ठ त्या ठिकाणी ज्ञान लक्षण संबंध सांगितला आणि तसाही परंपरेमध्ये ज्ञान लक्षण हा श्रेष्ठ संबंध आहे. आणि त्या ज्ञान लक्षणाच्या माध्यमातून म्हणजे चेतनाच्या माध्यमातून जी आमची ज्ञान परंपरा आहे, जे आमचं शास्त्र आहे, जे आम्हाला उजळता निर्माण करते आणि या माध्यमातूनच या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणाहून ज्ञान परंपरेचा एक उगम जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आज आपण प्रास्ताविकामध्ये किंवा स्वागतपर विचारामध्ये याचा परंपरागत अन्वय ऐकला. त्याला दुजोरा देत आमचे अजिंठा निवासी बाबाजी यांनी सुद्धा उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी एक साधर्म्य रूप त्या मंदिराच्या माध्यमातून उदाहरण दिलेत आणि म्हणून एक उजाळा निर्माण झाला आम्हाला. ज्या अंतःकरणाला दोन्ही गोष्टी उजळता निर्माण करत असतात. एक चेतन शास्त्र परमेश्वराचं जे ज्ञान आहे की जे जीवाच्या ठिकाणी संभवित होते आणि जीवाला जीवनगती प्राप्त करून देते. दुसरी गोष्ट जडामध्ये कृपा अनुलक्षून परमेश्वराने उद्धरण कार्य आपल्यासाठी ठेवलेलं आहे आणि म्हणून आम्हाला असं शास्त्र सांगते की आपल्याच कर्तृत्वाने कुठेतरी दडपते आणि उद्रंपते. कधी कधी आपलं कर्तृत्व ज्या वेळेला आपण मिळून जातो आणि त्यावेळेला उदंबित करण्यासाठी आम्हाला असं म्हटलंय की नित्यकामध्ये जो पुरुष आपला स्वातंत्र्य धर्म आचरण करत असतो त्यावेळेला त्याला जर मळींता आली असेल तर उजळता प्राप्त करायची असेल तर साधनदाता तर समोर नाही, परंतु एक विशेष मात्र त्याच्या सोबत आहे, तो त्याला उजळता आणतो. तो त्या विशेषापुढे हात जोडतो, कृपा माऊलीला सन्मुख करतो आणि निश्चितच ती कृपा माऊली आपला शब्द ईश्वरापर्यंत पोहोचवित असते. ही साधन परंपरा म्हणून साधनामध्ये सुद्धा ईश्वराचं उद्धरण कार्य आजही जी आमची परंपरा आम्हाला सांगते. आम्हाला सकाळ जे नवीन नामधारक असतात, वासनिक असतात किंवा अनुसरलेले पुरुष असतात, आमचे गुरुश्रुत आम्हाला सांगतात की ही प्रसाद सेवा आहे. प्रसाद सेवा दिलेली नित्य की सांगावी आणि त्रिकाळ प्रसाद सेवा करावी. पुस्तक वाचणे म्हणजे प्रसाद सेवा नसून जी काही दिलेली देवपूजा आहे, स्वामी जे प्रसन्न होऊन इंद्रभट्टाला म्हणतात की ही तुमची देवपूजा का. अर्थातच जीवाला ऊर्ध्वगतीसाठी जे आम्हाला कृपेचं बाहुल्य ज्या ठिकाणी असते, आमची परंपरा सांगते की जिथे कुठे विशेष प्रकारचे स्थान नमस्कारण्यात येतात. रुद्रपूरला तुम्ही गेले, गुढाचं स्थान आहे, गवळा गुढा, छत्रखाज पिवळतोळी जिथे दोही देवाचा संबंध, अशा स्थानाच्या ठिकाणी विशेष करून साध्याधिकार प्राप्त होत असतो. जिथे साध्याचा अधिकार मिळतो ती साधन परंपरा चरित लवकर होत असते. अशी आमची परंपरा आम्हाला शास्त्र सांगते की एखाद्या वेळेला आपण वैराग्य देवाचं जर बघितलं की वैराग्य देव त्यांचं साधन परिपूर्ण झालेलं आहे पण साध्य कमी पडलं. अर्थातच स्मरण त्यांचं कमी पडलेलं आहे आणि म्हणून स्मरणाची सुद्धा योग्यता ही विशेष वाखाणण्यात येते की जो स्मरणाने ईश्वर तोशिला जातो, जो स्मरणाने तुमच्या जवळ येतो, हृदयामध्ये तो परमेश्वर एकाग्र अंतःकरणाने स्मरणामध्ये त्याला अंकित केले जाते. अशा प्रकारची साध्यपर योग्यता ही स्मरणाने. आता हा एक शास्त्रीय भाग आहे. साध्य साधन हा फार क्लिष्ट भाग आहे. परंपरेने त्याच्यावर बराच केलेला आहे, परंतु माझ्या जीवमतीच्या माझ्या मताला मला जे काही बुजलेलं असेल, परंतु जेव्हा साध्य जीवाच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी प्राप्त असते किंवा साध्याचा अधिकार जेव्हा विशेष असतो त्यावेळेला साधन सुद्धा त्याचं चरित लवकर होत असते. कारण साध्याचा अधिकार जर उद्रमित अधिक असेल तर साधन चरित लवकर होते. अर्थातच म्हणून त्या स्थानाच्या ठिकाणी जिथे कृपा प्रधान, जिथे प्रसादाच्या ठिकाणी कृपा प्रधान असतो, असा जिथे काही विशेष एखादं कार्य आपण म्हणतो, एखाद्या महासत्पत्राची सेवा एखाद्याला जर घडली तर निश्चितच त्या सत्पात्राच्या सेवेने त्याची कर्मणाशक्यता शीघ्रगतीने होत असते. अशा प्रकारचं जीव स्वरूपाचं कार्य उजळतेला जर तुम्हाला आणायचं असेल तर त्या ठिकाणी परमेश्वराचं शास्त्र हे निर्गुण आहे आणि मग त्या निर्गुण शास्त्राचं जे रहस्य आहे किंवा जे महत्व आहे ते काही व्यवहारिक प्रापंचिक सांसारिक जीवनाचं वेगळं आहे आणि म्हणून ते अति महत्व परंपरेने राखले. परा जी असते ती वाचा निर्गुण आहे, ती परा परमेश्वराची या ठिकाणी कार्य करते. जी
म्हणजे दोन्ही परंपरा आणि चेतन हे दोन्हीही ईश्वरीचे उद्धरणाचे कार्य करणारे मुख्य साधन आहेत आणि यासाठी आम्हाला जड आणि चेतन दान प्रसाद या दानाच्या माध्यमातून प्रसादाच्या माध्यमातून भिक्षुकाच्या आणि वासनिकाच्या समन्वयाच्या संबंधात आहे. बाबांनी उल्लेख केला ओझरता की त्या ठिकाणी सुद्धा वासनिक संबंधी जरी असतील परमेश्वराचं ज्ञान ज्या ठिकाणी संभवित झालंय तो तर आहेच आहे, पण आपले निरोध परिहरून काही वेळेला आपल्या आंतरिक काही जीवस्वरूपीच्या भावना असतात, काही वेळेला जीवस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या जीवस्वरूपाची अहंकाराचे बीज असतात. मग ते साधन परंपरेमध्ये सुद्धा आपल्या सोबत असतात, परंतु ते निर्गुण ईश्वरीचं शास्त्र ज्याच्या हृदयामध्ये असते, जो सर्व समावेशक असलेला परमेश्वर आहे, ज्याच्या हृदयात सामावलेला आहे, तो तिथे त्याला त्या ठिकाणी असलेला त्रिगुणात्मकतेचा भाव जो आहे तो त्याला कमी करायला लावतो. कुठेतरी तो भाव अंतर्गत आणि तो साधनामध्ये सुद्धा असतो. म्हणून आपल्याला लक्षात येतात की भट्टवासांना 6 महिने स्वामींनी रुद्रपूरला पाठवलं. केवळ तो अंतःकरणातला असलेला भाव अहंकाराचा काढायचा होता. माय भट्टाच्या ठिकाणी नुसतं उदाहरणार्थ अंतःकरणामध्ये उल्लेख झाला की मी किती सदैव आहे आणि म्हणून देवाने तोही त्यांचा त्या ठिकाणी उपहार त्या ठिकाणी न स्वीकारायचं ठरवलं. पण कणव आहे, कणवे तो त्या ठिकाणचा हेतू देवाने तोडून टाकला, निर्हेतू क्रिया स्वीकारात पडली. अशा प्रकारचा काही आंतरिक भाव असतो, तो निश्चितच या ईश्वर धर्मासाठी परमेश्वर धर्माची जी एक विचारधारा आहे ती कुठल्या ना कुठल्या प्रकाराने जीवस्वरूपाचं आपलं वृद्धीकरण करत असते. जो जीवात्मा जो आहे आजपर्यंत त्या जीवात्म्याला अधगामिनी असं म्हटलेलं आहे, पण ज्यावेळेला जीवाला शरणागतीचं द्वार त्या ठिकाणी असते तेव्हा तो जीव स्वतः स्वातंत्र्याने आपलं कार्य करू शकतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात की स्वातंत्र्य हा मोक्ष. या स्वातंत्र्याकडे वळण्यासाठी ती जीव स्वातंत्र्याची आहे, ती कोणती देवता करू शकणार नाही. परमेश्वर सुद्धा स्वतः जीवाला त्या स्वातंत्र्याचं द्वार स्वतः करू शकत नाही. पण ज्यावेळेला जीव स्वतःच म्हणतो की देवा आता मी तुला शरण आलेलो आहो, मी तुझा भक्त झालेला आहो, आणि मग ज्यावेळेला तो भक्त होतो त्यावेळेला मात्र तो उर्व होत असतो. आणि म्हणून त्या जीव स्वरूपाची वृद्धगती वाढत असते. आमच्या चरित्रामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की ईश्वर धर्मामध्ये जो पायिक आहे तो सेवक आहे. आम्हाला स्वामींनी सांगितलं की भट्टाचार्याचं उदाहरण दिलेलं आहे की भट्टाचार्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा अहंकार स्वतः त्या ठिकाणी मी एक श्रेष्ठ आहे, गुरु मार्गाचा श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून भट्टाचार्यांची आणि क्षेत्रिकांची चर्चा झाली आणि त्या क्षेत्रिक आणि भट्टाचार्याची चर्चा होत असताना दोघंही श्रेष्ठ एकमेकाला समजतात. आता भट्टाचार्य हे वेद मार्गाचे प्रमुख आणि क्षेत्रिक म्हणजे जैन धर्म हे त्या ठिकाणी त्या जैन धर्माचं पूर्वीपासून असलेलं त्या ठिकाणी त्यांचं वर्तन, अशा प्रकारे दोन्ही संप्रदाय पूर्वीपासून पुरापार चालत आलेले आहेत. दोघांची चर्चा, पण त्या चर्चेमध्ये असं ठरलं की जर समजा भट्टाचार्य हारले तर मग ते भट्टाचार्य हारले तर जैन पण ते म्हणतात तुम्ही काय करणार. भट्टाचार्य म्हणतात आम्ही तुमचं शिष्यत्व करू. आणि मग समजा भट्टाचार्य हारले तर ते म्हणतात तुम्ही जे सांगाल ते. मग ते क्षेत्रिक भट्टाचार्य म्हणतात की तुम्ही क्षेत्रिक म्हणतात की तुम्ही जर हारले तर म्हणजे आम्ही शिष्यत्व पत्करू, भट्टाचार्य म्हणतात. आणि मग आता भट्टाचार्य म्हणतात क्षेत्रिकांना का तुम्ही जर हारले तर तुम्ही जे सांगाल ती सजा आम्ही भोगू. मग ते म्हणतात आम्ही तुम्हाला तपक्या काळीमध्ये टाकू. ते म्हणतात ठीक आहे. मग चर्चा होते. चर्चेमध्ये भट्टाचार्यांचा नेमका त्या ठिकाणी ते पराजय करतात आणि 18 क्षेत्रिक म्हणजे जे काही जैन संप्रदायिक आहेत, निरीश्वरवादी आहेत आणि त्यांनी त्या भट्टाचार्यांना हरवलं. आता त्यांना शिष्यत्व पत्करावं लागलं. आता शिष्यत्व पत्करल्यानंतर त्या ठिकाणी ते दररोज त्यांच्या दर्शनाला जायचे आणि दर्शन घ्यायचे आणि परत यायचे. शिष्यत्व पत्करावं लागलं. पण मनात असलेली खुमखुमी राग की मी एवढा श्रेष्ठ एका मार्गाचा असताना मला शिष्यत्व पत्करावं लागलं, यांनी मला हरवलं. आणि म्हणून ते काय करतात की दररोज जाता जाता 2-4 दिवस आळे जातात. ते म्हणतात आमचे गुरुजी आता आजारी पडलेले आहेत. आणि मग असं करता करता 15 दिवसांनी जायला लागले. मग एक दिवशी ते सांगतात की का हो ते येणे बंद झाले. ते म्हणतात ते आता आजारी पडलेले आहेत, येऊ शकत नाही. मग एक दिवशी सांगतात आता ते काय झालं तर ते म्हणे आता निवृत्त ते आता मरणावस्थेमध्ये आहेत. आणि मग एक दिवशी शेवटचा निरोप घेऊन जातात की आमचे गुरुजी आता सरले, आता काय करायचं. आता त्यांना हरवायचं होतं क्षेत्रिकांना परत. मग त्यावेळेला क्षेत्रिकांना ते प्रश्न विचारायला लावतात शिष्याला की ते सांगतात की सांगा आता आमचे गुरुजी वारलेले आहेत, सरलेले आहेत, आता आम्ही काय करायचं. मग त्यावेळेला क्षेत्रिक सांगतात की त्यांना आता तुम्ही अग्नी द्या, त्या ठिकाणी अग्नी काष्टामध्ये त्यांचं देह जळवून टाका
आणि मग असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भट्टाचार्याला ते शिष्य सांगण्याला येतात की तुम्हाला अग्निकाष्ट द्यायला सांगितलं, आणि भट्टाचार्य त्या ठिकाणी बाहू आपटतात, बाईवर असा दंड आपटतात आणि त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर त्यांना म्हणतात की हे वेदाचं प्रमाण आहे, तुम्ही वेदाला उत्थापित केलेलं आहे, वेद अप्रतिष्ठित केलेले आहे, परंतु अग्निकाष्ट करणे, अग्नीमध्ये दहन करणे हे वेदाचं प्रमाण आहे आणि तुम्ही वेदाला अनुलक्षून सर्व कार्य करता. आणि म्हणून त्या वाक्यावर त्यांना हरवलं. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात तुम्ही आता हरले, आता काय करायचं, आता द्या आम्हाला सजा. मग भट्टाचार्यांनी तपती कढई ठेवली तेलाची, 18 क्षेपणिक त्या कढईमध्ये त्यांना जाळून त्या ठिकाणी त्यांनी मारलं. मग आता अशा प्रकारचा गुरुद्रोह घडला एक प्रकारे, शिष्यत्व पत्करलं होतं ना भट्टाचार्यांनी. आता गुरुद्रोह झाल्यामुळं त्यांना पश्चाताप झाला की एक वेळा मी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं आणि गुरुची हत्या माझ्याकडून घडली. आणि म्हणून त्यांनी स्वतःलाही त्या ठिकाणी त्या गौरीच्या राखीमध्ये बसून स्वतःलाही आपल्या अंगुष्ठ्याकडून पेटून घेतलं, स्वतःही त्या ठिकाणी आत्मघात झाला, दुसऱ्याचाही आत्मघात केला. आणि ही ज्यावेळेला गोष्ट स्वामी आमच्या आचार्यांना सांगतात आणि स्वामी म्हणतात की आचार्य नरक. अशा प्रकारे दोघंही दोन मार्गीचे आचार्य, दोघांनाही नरक झाले. आणि त्यावेळेला ही गोष्ट आचार्यांना सांगितल्यामुळे आचार्यांच्या पक्की लक्षात होती. आणि ज्यावेळेला स्वामींना उत्तरापंथीकडे प्रयाण करायचं आहे त्यावेळेला स्वामी आमच्या भट्टवासांना म्हणतात की या परमार्गात तुला आचार्यत्व द्यायचं आहे. स्वामींना आचार्य म्हणतात, वारलेशा म्हणतात की तिची मला नको आहे आचार्य. म्हणजे का बरं, म्हणजे आचार्याला नरक आहे, तुम्हीच सांगितले. अरे तैसा तू परतारक आचार्य हे कार्यक्रम निश्चितच महाराज अत्यंत चांगल्या प्रकारच्या सेवकाला नेतील. त्यांना ईश्वर धर्माचं बळ प्राप्त करून हा परधर्म त्यांच्या हातून सातत्याने घडत राहो ही सदिच्छा त्यांच्याप्रती व्यक्त करतो. आणि त्यांनी या ठिकाणी बोलून जो मला सन्मान दिला तो निश्चितच स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणांना हा सन्मान समर्पित करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवले. सर्वज्ञ श्री चक्रधर